हॅलो चेंडू बघू शकाल सामना सुरू होता होताच पहिला चेंडू या ठिकाणी हरवलेला आहे। का डीजे मास्टर ने गाना दिले निर्मा की सफाई धुलाई कर दी यहाँ पे पहले गेंद में जिस तरीके से चक्का ठोक दिया है गेंद को भी भेज दिया है। निर्माची ऍड खूप जुनी आहे आणि ती ऐकायला सुद्धा चांगली वाटते खूप उशिरा खरोखरच डीजे मास्टर कौतुक करायला हवं असे जुने जाणते एक ऍड म्हणून ऍड तुम्ही देत राहा दरम्यान मनोरंजन होतच राहील। दरम्यान पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार यज्ञेश जवणे यांच्या फडीतनं एक लेदर क्रिकेटचा त्यांच्याकडे भर आहे मात्र आज टेनिस क्रिकेटच्या या जगतामध्ये त्याला काय करावायचं आहे ते त्यांनी करून दाखवलंय। पहिल्या चेंडूवर झाडच दाखवलंय पहिल्या चेंडूवर फायनल क्षेत्राच्या डोक्यावरनं तो चेंडू भिरकावला ना अप्रतिम फटका होता। खरोखरच निसर्गरम्य अशा सानिध्यात आपण सामने पार पाडताना चोहू बाजूनी मैदानाचं विश्लेषण करताना हिरवळ मात्र कायम आहे आणि खास करून उज्ज्वल पाटील यांचं मी आभार मानेल की या मैदानाला 100 ट्रकचा भर या मातीचा तुम्ही दिलेला होता। दरम्यान पुढील चेंडूसाठी पप्पू चिंचनकर चांगला हरकर पद्धतीचा चेंडू मात्र पॉइंट क्षेत्र दिशेने अक्षय आणि कोणती चूक न करता झेल टिपला पहिल्या गडीचं पतन 6 धावांवर वाजव डीजे। धन्यवाद। एक तेरी तो एक मेरी एक षटकार मारल्यानंतर पप्पू चिंचनकरने दाखवलाय षटकार जरी तो मारला तरी मी घाबरणार नाही पुढच्या चेंडूवर त्यांनी त्याला बाद केलाय। खरोखरच असंच संगम व्हायला हवं। नक्कीच पप्पू ज्या वेळेला पप्पू चिंचनकर मैदानाच्या आत गोलंदाजीला सज्ज असतं ना हलचल मात्र असते मैदानात हलचल दिसते आणि कधी काय होईल ना सांगता येत नाही। षटकार गेल्यानंतर कमबॅक करून तंबूच्या आसऱ्याला पाठवलं फलंदाजाला ही आहे करामत पप्पू चिंचनकरांच्या गोलंदाजीची। बघूया चिराग विजय केनी नावाचा हा खेळाडू त्या संघातील फुलरलंदा चेंडू हलक्या हाताने बॅटीची कडा लागते थर्डमॅन क्षेत्रामध्ये सहज एक धाव या ठिकाणी मिळते। खाता खोलून धावसंख्येत आघाडी घेईल 7 धावा धावफलकावर आहाना सीआरडी संघाची या ठिकाणी होताना दिसते। पप्पू चिंचणकर अजूनपर्यंत 3 चेंडू टाकण्यात आलेत धावसंख्या खर्च केलाय 7 धावा मात्र एक मौल्यवान गडी टिपलाय यज्ञेश जवणेच्या स्वरूपात पप्पू चिंचणकर यांनी। बघूया येणारे 3 चेंडू कसा घेऊन येईल। दरम्यान निखिल ज्ञानेश्वर धावणे चिंचणी मोरीपाडा याडीकडनं हा बिलॉंग करतो हा खेळाडू तसेच नॉन स्ट्रायकर हा सुद्धा खेळाडू दिसतोय चिराग विजय केणी हा सुद्धा चिंचणी मोरीपाडा आडीतनच बिलॉंग करतोय। दरम्यान दोन्ही खेळाडू एकाच एरियातले आहेत त्यांना या ठिकाणी थोडीशी डावपेस माहिती आहेत या मैदानावर बऱ्याच काळ ते खेळलेले आहेत। बघ या आवडतं मैदान निखिलचं आहे मागील सामन्यात षटकार सुद्धा पाहिला होता म्हणून त्यांना एक त्यांना क्रमवारीत पुढे ढकललाय निखिल धावणे एक डावकुशलीचा हा फलंदाज। दरम्यान पप्पू चिंचनकर हा सुद्धा एक अनुभवी गोलंदाज। दरम्यान चांगला फटका पॉइंट क्षेत्रामध्ये हा मात्र या ठिकाणी मोठी चूक यष्टिरक्षकाची की होताना दिसतंय। हा मला वाटते जाळ्यात मासा फसले असता मात्र नाही हा जाळा फाडलेला आहे। नक्कीच नक्कीच कारण यावेळेला धनेश थोडासा चुकला कारण मोठी विकेट होती मोठा गडी बाद करण्याची सुवर्ण संधी होती। आज जर ही विकेट गेला असे तर नक्कीच चिरागचा परफॉर्मन्स पहिल्या सामन्यात देखील तो निराश होता काही खेळी साकारता आला नाही आता मात्र जीवदान मिळालेला आहे चमत्कार काहीतरी पाहायला मिळेल प्रेक्षकांच्या आवडीचा जो हॅलो तर चिरागचा जो नॅचरल खेळ आहे फटकेबाजीचा खेळ आहे प्रेक्षक वाट बघताय चिरागची फटकेबाजी कधी येते। मागच्या सामन्यात निराशा शेवटच्या क्षणापर्यंत मला तरी वाटत होतं षटकार मारतं काय परंतु नाही आजच्या दिवसात आता यावेळेला मात्र संधी मिळालेली आहे संधीचं सोनं होते का पाहूया। गोलंदाजी मार्कवर सुरेख गोलंदाज उभाय पप्पू चिंचनकर। पप्पू दरम्यान 8 धावफलकावर पुढील चेंडूसाठी पुन्हा पप्पू फुलरलंदा चेंडू हलक्या हाताने त्या चेंडूला गुदगुल्या करत हा चेंडू जाईल मैदानाला गत 1 धावे आणि धावसंख्या पाहून पोहोचते 9 धावांवर 5 चेंडूचा खेळ झालाय एक गडी मात्र गारद केले पप्पू चिंचनकर यांनी यज्ञेश धवणेच्या स्वरूपात। दरम्यान
एक गडी बाद, धावसंख्या 9. शेवटचा चेंडू शेष पहिल्या षटकातील एक डावकर शैलीचा हा गोलंदाज पाहू शकाल पप्पू चिंचणकर. चिंचणी बोबाडा बल्ले से निकला ये छक्का, बेहतरीन शॉट. देखते हैं अगली गेंद का नजारा. पप्पू चिंचनकर क्या करते हैं. हाफ स्टंप के बाहर की गेंद, वाइड का इशारा. थोड़ा सा हट के गेंद को पेश करना चाहते थे लेकिन ज्यादा ही हाफ स्टंप के बाहर चली आई गेंद और एक अतिरिक्त रन बनता हुआ 21-21 ऑन द बोर्ड. तर आहाना संघाच्या खेळाडूंना विनंती असेल त्याने आपल्या तंबूमध्ये बसायचं आहे, कारण आपल्या आयोजकाने आपलं युट्यूबवर लाईव्ह चालू आहे तर ते चित्र आपलं थोडंसं खराब दिसते. सगळ्यांनी आपल्या तंबूमध्ये बसायचे. आपल्या खुर्च्या आहेत. विनंती असेल संघाच्या मालकांना त्याने आपल्या टीमला घेऊन मध्ये बसायचं आहे. तर नक्कीच दरम्यान पुन्हा एकदा वाईटचा इशारा येत असताना लगातार 2 वाईट, धावसंख्या 22 पोचलेली पाहायला मिळते आहे. चिराग नक्कीच सुरेख खेळी साकारताना पुनरागमन दाखवतो आहे संघासाठी. करो की मरो परिस्थिती, दोन्ही संघासाठी करो की मरो परिस्थिती असणार आहे. तो देखते हैं जीत तरह से, क्योंकि जीत पक्की करनी है, आगे बढ़ना है तो जीत को बरकरार करना पड़ेगा, रखना पड़ेगा. देखते हैं अगली गेंद क्या होता है नजारा. ओ खेला है कारपेट की सहायता से, मैदान को गुदगुदी. हॅलो ओगड़ी जी धन्यवाद. तो जिग्नेश के बल्ले से खूबसूरत सा शॉट देखने को मिला मिड विकेट की तरफ में. ये छक्का. देखते हैं अगली गेंद. ओ यहाँ पे बहुत ही बढ़िया वापसी पप्पू चिंचनकर. देखते हैं लेंथ लाइन पकड़ते हैं. कभी कभी जब भटक जाते हैं तो बड़े शॉट नजर आते हैं. स्कोर बना हुआ है 29. हॅलो चेक. हॅलो यतीश अकरे यायचा आहे. रिव्ह्यू आहे वाईड साठी. यतीश अकरे सर यायचा आहे रिव्ह्यू बघायला. चला वळूया सुमधुर संगीताकडे. डीजे मास्टर. ओके डीजे धन्यवाद. धन्यवाद डीजे. सुरेख गोलंदाजी पाला मिलते. बहुत ही बेहतरीन गेंद आई यहाँ पे पप्पू चिंचनकर. जब यहाँ पे गेंदबाजी करते हैं तो कभी कभी लेंथ लाइन सही पकड़ते हैं, लेकिन जिस तरीके से जिग्नेश एक काफी अच्छे बल्लेबाज है, आहाना टीम के लिए इस बार में ही अच्छा योगदान दिया है और अच्छी पारी को संभालते हुए नजर आ रहे हैं. एक तरफ चिराग, एक तरफ जिग्नेश. ये जोड़ी
कमाल की जोड़ी बल्लेबाजी करते हुए तीसरी ओवर चल रही है। बहुत ही बढ़िया, लेकिन इस बार तो दिशा भटकी। यहाँ पे वाइट का इशारा फिर एक बार नजर आया। स्कोर में तब्दीली आई 30। हॉलो हॉलो चेक, हॉलो 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 चेक, हॉलो। बोर्ड पे लगे हैं 30-30, 30 रन बने हैं। हालांकि 2 खिलाड़ी आउट हो चुके हैं, लेकिन जिस तरीके से तीसरा ओवर चल रहा है काफी अच्छी रफ्तार यहाँ पे पकड़ी है आहाना के बल्लेबाजों ने। ये इस बार बुलटॉस गेंद और काफी अच्छा बीट किया गया बल्लेबाज को। तो खूबसूरत वापसी देते हुए नजर आते हैं गेंदबाज पप्पू चिंचनकर। उनके पास एक हलचल रहती है, हर गेंद को अलग तरीके से पेश करते हैं। बल्लेबाज को ब्लॉक करना, बीट करना इनकी आदतें होती है। इस बार भी फिर एक बार देखते हैं किस तरीके से चकमा दिया है, लेकिन काफी अच्छी तरीके से 22 के रूप में 1 रन का इजाफा मिला। ओवर की हुई समाप्ति यहाँ पे 3 ओवर की समाप्ति के बाद 31। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, लेकिन इस ओवर की अगर बात करते हैं खूबसूरत तरीके से 2 छक्के लेना, 2 छक्के देखने को मिले यहाँ पे। और वाइट की गेंदबाजी थोड़ी सी आई नजर। कम ऑन डीजे। धन्यवाद धन्यवाद। बहुत ही खूबसूरत मैच मैदान के बीच में, एक तरफ अच्छे गेंदबाज मैदान के बीच में वारली इंडियंस के द्वारा पेश किए जा रहे हैं। तो बल्लेबाज दोनों तरफ से, एक तरफ है जिग्नेश और दूसरी तरफ है चिराग। ये दोनों बल्लेबाज अपनी पारी को खूबसूरत अंदाज में पेश करते हुए नजर आ रहे हैं। बिग हिट शॉट लगा रहे हैं और अच्छी पारी का नजारा दर्शकों को दिखाते हुए इस वक्त चिंचनी प्रीमियर लीग के माध्यम से आज का दूसरा दिन फिर एक बार धनेश गेंदबाजी के लिए तैयार। देखते हैं जिग्नेश के लिए लेग स्टंप की गेंद आई। खेलना चाहते थे लेकिन बल्ले का सामना नहीं हुआ। वाइड का इशारा, 1 अतिरिक्त रन और बनेगा यहां पे। तो ये कहीं ना कहीं पे रोकना पड़ेगा वारली इंडियंस को, क्योंकि वाइट जिस तरीके से आते तो बोनस पॉइंट ज्यादा मिल रहे हैं आहाना के लिए। एक प्लस पॉइंट होता है कि जब वाइट और अतिरिक्त रन जब बनते हैं तो थोड़े से महंगे साबित होते हैं गेंदबाज। लेकिन देखते हैं धनेश अगली बार किस तरीके से नजारा दिखाएंगे दर्शकों को। इस बार उठाया है लॉन्ग लेग की तरफ, बहुत ही बेहतरीन शॉट। क्या वापसी जिग्नेश के बल्ले का, ये लगा छक्का। कम ऑन डीजे। ओके डीजे, धन्यवाद धन्यवाद। छक्के की सहायता से तब्दीली हुई स्कोर में 38 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया शॉट दिखा रहे हैं जिग्नेश। क्या बात है, उनके पारी में 2 छक्के लगाए हैं, दोनों के दोनों छक्के लगाए उन्होंने। क्या बात है, 5 गेंदों का सामना किया है लेकिन 2 छक्के लगाए हैं। बहुत ही बढ़िया योगदान दे रहे हैं आहाना के लिए। जिस तरीके से उनका सिलेक्ट किया गया और चिराग ने बुला लिया उनको इस वक्त में अपने साथ के लिए, तो बाखूबी साथ निभा रहे हैं। क्योंकि जिस तरीके से पारी को संभाल रहे हैं, बल्लेबाजी का खूबसूरत नजारा दिखा रहे हैं दर्शकों में। और आहाना के तो डगआउट में खुशी का माहौल नजर आता है। यहाँ पे स्लो डिलीवर्ड, चकमा दिया हल्के से, बैट पे आई गेंद, लेकिन रन का कोई मौका नहीं मिल पाया। यहाँ पे डॉट गेंद आई नजर, बहुत ही खूबसूरत तरीके से बिल्कुल हल्की गेंद पेश की धनेश ने इस वक्त में, क्योंकि चाहते थे कुछ वेरिएशन करना और वहां पे सफल होते हुए नजर आए। बिल्कुल बढ़िया गेंद
क्योंकि इसका ही इंतजार था अच्छी गेंद का। कहीं ना कहीं जिस तरीके से अगर बल्लेबाज हावी हो रहा है तो रोकने का काम कहीं ना कहीं करना चाहिए। तो ये गेंद में तब्दीली जरूर की, बढ़िया गेंद पेश की गई यहाँ पे। अगली गेंद यहां पे देखिए, फिर हवाई सफर, नो मैन प्लेस में आएगी गेंद, लेकिन प्रयास, ओह बहुत बढ़िया प्रयास और सफलतापूर्वक पकड़ा है कैच, विकेट का होगा पतन। कमान डीजे। अरे बॉन्डिंग दमच मोठे शेत सार सल्लाम करतात, काढला पंची आम्ही तोच यूज करतात। हे हे इथं मोठे शेत सार सल्लाम करतात, काढला पंची आम्ही तोच यूज करतात। आमची ही दोस्ती न्यारी आहे, सगळ्यात भारी तोडून टाकलेचे तारे तुम्ही र। तुमच्या सगळ्यांचा बाप आला। लकी लकी हे लावी ताकत आम्ही नाही वाकत। ओगडीचे धन्यवाद। खरोखरच भुवनेश्वर मी म्हणेल हा जो झेल टिपलाय ना विशाल जाणेजाकडनं, रनिंग कॅच खूप कठीण असतं आणि असं कॅच प्रत्येकाला जमत नसतं। मात्र ह्या ठिकाणी जी प्रशंसा करत तेवढे कमीच, कारण हा धावता कॅच घेणे विशालकडनं का नुसतं क्रिकेट खेळायचं, चेंडू टाकायचं किंवा फलंदाजी करायचं हे महत्वाचं नाही। विभिन्न अंग म्हटलं तर क्रिकेटचं तर क्षेत्ररक्षण, आणि तेच विशालकडनं होताना दिसते। नक्कीच सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या वेळेला। सुंदर पद्धतीने झेल टिपला आणि गरज होती विकेटची कुठे ना कुठेतरी, कारण आक्रमकता जिग्नेश यांनी घेतली होती, फटकेबाजी साकारत होती, कुठे ना कुठेतरी चिरागचा आत्मविश्वास वाढवून देण्याची कामगिरी मात्र जिग्नेश यांच्याकडून होत होती। परंतु नवीन फलंदाज आता येतोय मैदानामध्ये, प्रथम पाहूया प्रथम काय करेल। यावेळेला डावखोरा फलंदाज समर गोलंदाजीसाठी पुन्हा धनेश आपल्याला पाहायला मिळतोय। धनेश याला आता आत्मविश्वास वाढलेला असेल, कारण नवीन फलंदाज जेव्हा येतो गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो, कुठल्या पद्धतीचा मारा केला जाईल। डावखोरा फलंदाज आहे, क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतो आहे। थर्ड मॅन, गल्ली, पॉइंट असं क्षेत्ररक्षण लागलेलं आहे, डीप कव्हर पाहायला मिळते आहे, लॉंग ऑफ पाहायला मिळतो आहे। नक्कीच यावेळेला मात्र खेळला जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये, कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला एक धाव परिपूर्ण होत असताना पाहायला मिळते। धावसंख्या मात्र 39 आता बोर्डावर लागलेली पाहायला मिळते, 39 ऑन द बोर्ड। नक्कीच आगेकूचच्या सुरेख पद्धतीने आहाना संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय। या घडीला एक चांगल्या पद्धतीची खेळी साकारताना पाहायला मिळतो आहे। पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफुटवर वाटत होता, परंतु या सामन्यामध्ये मात्र आगेकूच सुरेख पद्धतीची करताना पाहायला मिळतोय आहाना संघ। पाहूया धनेश यांचा पुढचा चेंडू, चिराग स्ट्राइक काय करतो पाहूया। हा शॉर्ट लेनचा चेंडू हलक्या पद्धतीने प्लेस करून काढलेला आहे। यावेळेला फक्त चिराग यांची हाजेरीच कुठे ना कुठेतरी दडपणात आणते गोलंदाजाला, असं चित्र तयार करण्याचा चिरागचा प्रयत्न मात्र नक्की दिसतो आहे। आक्रमकता दाखवत नाहीये, परंतु आपली उपस्थिती आहे हे दाखवण्याची कामगिरी मात्र चिराग करताना धावसंख्या 40 वर पोहोचलेली पाहायला मिळते, 4040 पाहायला मिळते। चौथं षटक मार्गस्थ, धावसंख्येला जी सरासरी गाठली गेलेली आहे, सुरेख पद्धतीने आहाना संघ कामगिरी करताना पाहायला मिळतोय। तो वारली इंडियनचे गोलंदाजांचं मात्र कुठे ना कुठेतरी कमी कधी जास्त अशा पद्धतीने परफॉर्मन्स येत असताना पाहायला मिळतोय। फुलटॉस चेंडू हाफ स्टंपच्या बाहेरचा, हा वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धाव अजून मिळते आहे। यावेळेला मात्र कदाचित उन्हाने तापल्यामुळे दिशा भरकटताना गोलंदाज धनेश पाहायला मिळतोय का। मलिंगा नावानं प्रसिद्ध पंचक्रोशीमध्ये याच्याकडे एक आक्रमकता, गोलंदाजीमध्ये आक्रमकता, परंतु आज या मैदानावर मात्र चिंचणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून गोलंदाजी साकारताना कुठे ना कुठेतरी कमी भासतो की काय असं वाटतं आहे। पाहूया पुढचा चेंडू, यावेळेला प्रथम पुन्हा ऑन स्ट्राइक आहे, डेड बॉल। नक्कीच आजच्या दिवसात ज्या पद्धतीने सामने रंगत आहेत, दमदार सामने, शेवटच्या क्षणापर्यंत कुठला संघ क्वालिफाय होईल हे सांगता येत नाही। नक्कीच एमडी ग्रुप मात्र क्वालिफाय होऊन आपली जागा मजबूत करून उभा आहे। हा ह्या वेळेला देखील सुरेख गोलंदाजी,
षटक संपलेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 41. 3 गडी बाद. पुढच्या समालोचनासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो पप्पू चांबरे यांना. तर वळूया डीजे मास्टर सोबत सुमधुर संगीत उर्वी डीजे. अरे आपल्या भावाची हळद आहे, राडा तर झालाच पाहिजे. अनिकेत दादाची हालत गाजते अगदी या गावाला. धन्यवाद. बघू शकाल 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली 41 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. अजूनपर्यंत चिराग नावाचा अजून खेळाडू अजूनपर्यंत या खेळपट्टीवर आहे. तोपर्यंत अशा पलवित होऊ शकेल का सीआरडी आहाणा संघाच्या दरम्यान. मोठा रनअप घेऊन होतोय फुलंदाज. ओव्हरपिच चेंडू होता मात्र त्याला भिरकावण्याचा प्रयत्न थोडासा अनपेक्षित ठरला होता. एक धाव सहजरित्या. दुसरी धाव साधण्याचा इकडे मानस दाखवलाय आणि तो सुद्धा परिपूर्ण होताना दिसतोय. 2 धावा फलकावर लागतायत. धावसंख्या दोन्ही आघाडी गेल 43 धावा. 43 विकेट्स. 5वं षटक मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. आपण पाहू शकाल विवेक यांच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा आले. धावसंख्या फलकावर 43. एक 10-15 पॉलांचा रनअप आहे विवेक कडनं. पुन्हा बघू शकाल थोडासा हा स्क्युअर मारा. व्हाईट चेंडू अतिरिक्त धाव म्हटलं तर एक मोफत धाव समोरच्या संघाला तुम्ही देतोय. हे दक्षता घ्यायची असते त्या संघाला. मात्र नाही या ठिकाणी अतिरिक्त धावांचं भर पडल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 43 विकेट्स. 5वे षटक हे प्रगतीपथावर आहे. वारली इंडियन संघाकडनं विवेक हा मारा करतोय चिंचाणी मांगेलाडी एंड कडनं. चांगला प्रयत्न होता मात्र या ठिकाणी मोठी थर्डमॅन क्षेत्राचा चेंडू जाईल मात्र धाव कोणतीही या ठिकाणी जमा होणार नाही. स्ट्राईक आपल्या बाजूलाच. एक धाव होती तिकडे एकही धाव न घेता या ठिकाणी संयम बाळगतो की काय किंवा स्ट्राईक मलाच हवी आहे या प्रयत्नात चिरागांनी धाव घेतलेली दिसत नाही. धाव संख्या स्थिर 44 धावा. विवेक कदाचित या वेळेला चिरागने ठरवलंय आक्रमकता घ्यायची आहे कारण सरासरीचा जर विचार केला सुरेख पद्धतीची सरासरी गाठली जाते आहे. आक्रमण करून आपल्याला धावसंख्येला बळकट कसं करता येईल, मजबूती अजून कशी देता येईल याकडे त्याचं कौल लागलेलं आहे असं वाटतं मला. खरोखर स्ट्राईक आपल्या बाजूनेच ठेवेल कारण त्यांना माहिती आहे हा खेळ या मैदानाचा दांडगा अनुभव त्यांना आहे आणि या मैदानावर तो काय करू शकतो हे त्यालाच माहिती आहे. दरम्यान पुढील चेंडू जोरदार या ठिकाणी चेंडू टाकला गेला मात्र हा झेलबाद. चांगला गडीचा पतन. मोठा मासा फसला झाड्यात. वाजव डीजे. Confidence is like the sun. The harder you work, the more is the science. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितके कष्ट कराल तितका तो चमकतो. खरोखरच आत्मविश्वास आपल्याला असायला हवा. त्याकरता थोडासा मला चिराग यांनी आत्मविश्वास स्वतःवर दाखवला होता मात्र नाही या ठिकाणी कमी पडलेला दिसतोय. ज्याप्रमाणे भेदक मारा विवेककडनं झालेला दिसतोय तर रनअप जर पाहिलं तर एक इंटरनॅशनलला आपण जो खेळ पाहतो ना त्याप्रमाणेच मोठं दिसतंय विवेककडनं. दरम्यान चांगला चेंडू या ठिकाणी मात्र तेवढा चांगला फटका सरळ जाईल सीमेरेषेच्या बाहेर चौकार आणि सुंदर फटका. वाजव डीजे.
धन्यवाद. बघू शकाल धावसंख्या ही 48 धावफलकावर. विवेकच्या या चेंडूवर मात्र एक चांगला जोरदार आक्रमण केलं होतं अजय जनाटे. बघू शकाल त्याच्याच मागे अष्टरक्षकाचा बंधू आहे. दरम्यान बघूया दोन्ही या बंधूमध्ये हे थोडस द्वंद्व पाहायला मिळतंय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता मात्र त्याचा फायदा उचलू शकला नाही. थोडासा गती जास्त असल्यामुळे चेंडू आणि पडीचा संघ व्यानगाने तुटलेला आहे. धावसंख्येला कोणतीही गती मिळणार नाही. धावसंख्या स्थिर आहे 48 फॉर 5 विकेट्स. अजय जनाटे म्हटलं तर या ठिकाणी धनेश जनाटे यांचा बंधू आहे. 4 विकेट्स. बघूया षटकातील पुढील चेंडूसाठी सज्ज आहे. जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र हा चेंडू बराच काळ हवेमध्ये आपल्याच फळोत्तरामध्ये पकडण्याचा प्रयत्न विवेकांचा या ठिकाणी अयशस्वी ठरलाय. 2 धावा धावफलकावर जमा होताना धावसंख्या ही 50 या ठिकाणी अर्धशतक या ठिकाणी धावफलकावर लागलेलं दिसतंय ते सीआरडी आहाणा संघाचं. खरंच जेवढी तारीफ करू तेवढी कमीच. नवीन नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात भुवनेश्वर. या संकल्पनेतून जे सीपीएलच्या माध्यमातून सामने पाहतोय नवीन नवीन होतकरू खेळाडूंना उपलब्धी द्यायची होती. ही संकल्पना आखली गेली होती आणि खरोखर ती परिपूर्ण होताना दिसत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. खरोखरच आदिवासी बांधवाकडनं मी आज खेळ जो पाहिला कालपासून जेवढी प्रशंसा करेल तेवढी कमीच. कारण त्यांच्याकडनं मी बराच काळ बघितलाय की आदिवासी बांधव क्रिकेट पासून थोडंसं वंचित होतं. खेळ खेळत असेल मात्र त्यांच्याकडनं खेळ चांगला होताना कधी दिसत नव्हता. मात्र मागील 2 वर्ष जर पाहिला चांगला कायम दबदबा या ठिकाणी स्थापित केलाय ते आदिवासी बांधवांनी. खरंच जेवढी प्रशंसा करेल तेवढी कमीच. उम्र थका नहीं सकते ठोकरे गिरा नहीं सकते. उम्र थका नहीं सकते ठोकरे गिरा नहीं सकते. अगर जिद हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकते. खरंच या ठिकाणी जिद्द आपली कायम असायला हवी तेव्हाच आपण या सामन्यावर वर्चस्व साधू शकताल. 5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या ही 48 आहे. पाहू शकाल तुल्यबळ दोन्ही संघ दिसून येतात. ज्याप्रमाणे आपण 50 धावसंख्या या ठिकाणी माफ करा 50 धावा आहेत 5 षटकाच्या उत्तरार्ध. प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी या ठिकाणी आहाणा सीआरडी संघाने राखलेली आहे. दरम्यान शेवटचं षटक मात्र कोण घेऊन येईल. राज धानमेर चिंचणी दांडेपाडा अडीगडनं हा बिलॉंग करतोय. दरम्यान स्लोवर्क मारा बघू शकाल थोडासा मिडियम पेस सारखा हा चेंडू राखण्यात आला होता. 1 धाव हा सहजरित्या आणि हा प्रयत्न बघू शकाल दुसऱ्या धावेसाठी तो सुद्धा परिपूर्ण होताना दिसतोय. सुरेख या ठिकाणी रणिंदा बेटिंग. कॉल चांगला होता. मिस कॉल नसताना कॉल चांगला पडला की खरोखरच ते फोन उचलतात त्याप्रमाणेच या ठिकाणी कॉल चांगला होता. जेवढी तारीफ करेल तेवढीच ही संकल्पना पाहून खूपच या ठिकाणी जातीवाद न बाळगता धर्म न बाळगता या ठिकाणी प्रत्येक धर्माचे जातीचे खेळाडू खेळताना बघताना मनसोक्त आनंद होतोय. दरम्यान पुढील चेंडूसाठी पुन्हा राज तयार आहे. थोडासा या चेंडूला दडपण जाणवत आहे त्या फलंदाजाला. या चेंडू सहजरित्या सोडून दिला. त्यांना वाटत होतं की हा चेंडू मारण्यायोग्य नाही कदाचित वाईटची वाट पाहतोय की काय हा फलंदाज. तत्पूर्वी या ठिकाणी निर्धाव चेंडू सांगता होते. दरम्यान बघूया रिव्ह्यू साठी या ठिकाणी आमंत्रित केलंय पंचांनी. मयूर तामोरे या ठिकाणी सॉरी या ठिकाणी मयूर तामोरे न बोलवता यतीश आकरे यांना आम्ही आमंत्रित करतोय तिसऱ्या पंचासाठी. तिसऱ्या पंचाची भूमिका निभावत असताना यतीश आकरे यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलंय. वाईट साठी कॉल असेल किंवा नाही असेल आपण नंतर सांगूया. मी बोललो ना आला आता टीम मध्ये ना मला वाटते या ठिकाणी शफल झालेला आहे फलंदाज त्यामुळे या ठिकाणी वाईट घोषित केला जाणार नाही. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या 52 धावा धावफलकावर. शेवटचा षटक आहे. षटकातील पुढील चेंडू राज. दरम्यान जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी मला वाटते झेलबाद यष्टरक्षकाने अचूक या ठिकाणी झेल टिपला. दणेच्या स्वरूपात हा झेल टिपला गेलेला दिसतोय आणि हा गडी बाद होतोय.
धन्यवाद. बघू शकाल प्रथम नावाचा खेळाडू जरी बाद झाला तर खरोखर त्यांनी एक चांगली या ठिकाणी गोष्ट दाखवली आहे की या ठिकाणी क्रिकेटगिरी दाखवली, स्वतःहून तो बाहेर पडतोय. असं व्हायला हवं कारण आपल्या स्वभावामध्येच असं सत्यता असावी. खरोखरच तुमचा मान राखेल मी, तुम्ही ते करून दाखवलेलं आहे. दरम्यान धावसंख्या ही 52 धावा. षटकातील पुढील चेंडूसाठी सज्ज आहे नवीन फलंदाज जय प्रदीप केनी. चिंचणी जुनाश्रम अडीतनं हा बिलॉंग करतोय खेळाडू. दरम्यान आज मात्र सीआरडी हाणा संघाकडनं खेळत असताना राज धांडमेर चेंडू घेऊन होतोय पंचायत डावीकडनं. सुरेख हातांनी पाहू शकाल लाईन टू लेन हा चेंडू टाकला होता राज धांडमेर यांनी. शेवटच्या षटकामध्ये अशी चेंडू येणं गरजेचं असतं आणि ते चेंडूची सांगता करत असताना एक धावा परिपूर्ण होताना. धावसंख्या ही 53. 2 चेंडू अजूनपर्यंत शेष. शेवटच्या षटकातील राज धानमेर चांगले षटक हाताळतोय आणि फलंदाज मात्र हा अजय जनाते. दरम्यान बघू शकाल फडी निसटले आहे मात्र एक धाव सहजरित्या मिळते. एकही धावाने पुन्हा धावसंख्येत आगेकूच करत असताना सीआरडी हाणा संघ 54 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील या सामन्यातील बघू शकाल वारली इंडियन संघाकडनं टाकण्यात येईल. राज धानमेरेच्या या हातून हा चेंडू टाकण्यात येईल. दरम्यान बघूया सामना या ठिकाणी सज्ज आहे तो जय नावाचा खेळाडू. बघू शकाल खुर्रफ चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहू शकाल पप्पू चिंचणकर वयाच्या मला वाटते 40 गाठून हा तरुण लाजवणारा क्षेत्ररक्षण मात्र धावची या ठिकाणी. या ठिकाणी धावची झाला एक वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते अजून. तर मी पप्पू चिंचणकर खास करून कौतुक करेल. त्याचं वय जर पाहिलं ना जवळपास वाढे 40 अभाव 50 तिकडनं इशारा येतोय 50 या ठिकाणी वयोमर्यादा असणारा खेळाडू या ठिकाणी खेळतच नाही, क्रिकेट सोडूनच देतोय. मात्र नाही माझ्या आशा आहेत अपेक्षा आहेत त्या क्रिकेटवर माझा प्रेम आहे मी खेळणार. आणि त्याने एफर्ट पाहिला ना तुम्ही त्या तरुणाला आजवणारा हा एफर्ट आहे. तर नक्कीच पप्पू चिंचणकर यांचे अजून सुद्धा एफर्ट्स आपण बघतोय. या टुर्नामेंट मध्ये आपण बघितलं राकेशला बघितलं पप्पू चिंचणकर राजकुमार तामोरी यांनी गाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. कुठे ना कुठेतरी आपलं लक्ष केंद्रित करताना शेवटचा चेंडू या वेळेला मात्र खेळला जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. जयच्या हातून जातोय चेंडू सीमारेषा पार चौकारासाठी. कम ऑन डीजे बोट धरुनी अंधाराचं गुपित सांग तू सवाल करते नीतीचा. 60 धावा झालेत. 61 धावांचं आव्हान वारली इंडियन संघासमोर ठेवलेलं दिसतंय. मी पुढील विवरणासाठी आमचे सहकारी बंधू युसुफ भाऊ यांना आम्ही आमंत्रित करतोय. धन्यवाद मास्टर. वेलकम बॅक. अपोलो क्रिकेट चिंचणी क्लब आयोजितून पाहतोय चिंचणी प्रीमियर लीग पर्व पहिले. एक अप्रतिम दर्जेदार चिंचणी ग्रामस्थांचे खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उभारून दिले गेले. आपण पाहतोय पूर्ण कमिटी सुरेख मेहनत घेते अपोलो क्रिकेट क्लबची. या क्रिकेट क्लबचे अध्यक्ष पाहायला भेटतात यतीश वजे, मयूर तामोरे, मंगेश तामोरे, अंकुश वजे, यतीश आकरे सर, विनीत धानमेर, दिनेश दवणे म्हणजेच दामू, युवराज आकरे, अमित धर्ममेर, मेहर पागदरे, प्रथमेश आकरे, चैतन्य आकरे, राजकुमार तामोरे सर, योगेश तामोरे, सचिन दवणे, चिन्मय तामोरे, विघ्नेश दवणे, कौस्तुभ तामोरे, राकेश तामोरे, पार्थ तामोरे, करण दवणे, अमन तिवारी ही पूर्ण टीम पाहायला भेटते ज्यांनी एवढी चांगली सुरेख अप्रतिम अशी चिंचणी प्रीमियर लीग आपल्या नजरेसमोर आणली आहे गावदेवीच्या या सुरेख मैदानामध्ये. आणि या मैदानाचे वैशिष्ट्य पाहायला गेलं तर नैसर्गिक वातावरण पाहायला भेटतं आपल्याला. वृक्ष चारी बाजूला तसंच समुद्राची लाटा हे वाहत असताना एक
सुरेख आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय आमच्या स्क्रीनवर आमचे कॅमेरामॅन मिस्टर कौशल सिंग सुरेख चित्र टिपतात जे आपण पाहतोय. आई श्री गावदेवी माता मंदिर, चिंचणीचे मंदिर, कलश आपण पाहतोय. ओम सुद्धा एकदम क्लोज कॅमेरामध्ये टिपतायत एक सुरेख कॅमेरा बघताच्या माध्यमातून. नक्कीच या स्पर्धेची गोष्ट केली तर सर्वधर्म समभाव अशी ती लीग पाहायला भेटते आपल्याला. प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक भागामधले प्रत्येक जाती धर्म न बघता ही स्पर्धा पाहायला भेटते. क्रिकेट म्हणजे की कुठले जाती धर्म येत नाहीये. आणि भारत म्हणजे आपण सांगतो की भारत असा एक देश आहे ना की प्रत्येकाला हवासा देश आहे. आणि भारतमध्ये एकता, भारतमध्ये नक्कीच खूप काही आहे आणि कित्येक भाषा बोलल्या जातात या देशामध्ये. एक असा देश सगळ्यांना घेऊन चालणारा, सगळ्यांना समसमान सन्मान देणारा आपण भारत देशामध्ये राहतो. याचा नक्कीच गर्व आहे आपल्याला की आपण भारतीय आहोत. तर वळीया मैदानाच्या आतमध्ये 36 चेंडूमध्ये 61 धावा बनवायच्या विजयासाठी. नक्कीच आपण पाहतोय अमोल दवणे आणि मिस्टर विघ्नेश धानमेर यांचं सुद्धा मी धन्यवाद करूया आमच्या कमिटी मेंबर्स मध्ये. कारण की नक्कीच खूप सारे नावं आहेत. पाहिले गेले तर आम्ही जर नावं सांगितलं तर मॅच कमी पडेपर्यंत नामं कमी राहणार. पूर्ण चिंचणी ग्रामस्थांचा आम्ही धन्यवाद करूया ज्यांनी एवढी चांगली लीग आम्हाला इकडे करण्यासाठी बोलवलंय. धन्यवाद. चला वारली इंडियन्स 2 बॅटर पाठवा. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा. शेवटचा अंतिम सामना असेल. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो नक्कीच क्वालिफाय केला जाईल. तर भुवनेश्वर सर काय म्हणतील, कशा प्रकारे आपण ही लीग पाहतोय? 3 संघ नक्कीच पाहतात आपण सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले. आज कुठला संघ असेल? कारण की 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला वारली इंडियन्स, एका बाजूला आपण पाहतो आहाना 11 आणि एक संघ पाहायला भेटतो जो वाट बघतो DSK सुपर किंग. वाट पाहतोय कुठला संघ खेळला जाईल शेवट सामना. आज तुमचा प्रेडिक्शन कुठला संघ क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये? चौथा संघ नक्कीच जर तिन्ही संघ बलाढ्य आहे सर. सामन्यात रंगतही असणारच आहे. काल जसं शेवटच्या क्षणापर्यंत कळलं नव्हतं, आज देखील तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण अजूनही आपण कोणाबद्दल ठोस असं सांगणार नाही, कारण प्रत्येकाकडे क्षमता भरलेली आहे. कारण वारली इंडियन संघाकडे सुद्धा फळी भरलेली आहे. एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत. आक्रमकता त्यांच्याकडे देखील आहे. चेस करण्याची जी जिद्द आहे ना ती सुद्धा दमदार आहे. पाहूया खेळात रंग जेव्हाच येणार आहे, जेव्हा सामना संपेल ना तेव्हाच कळणार आहे. परंतु सामन्यात आता आपण काही सांगू शकत नाहीये की कुठला संघ क्वालिफाय मध्ये लिस्ट मध्ये लागेल. तिन्ही संघ दमदार आहेत आणि तो प्रत्येक संघ प्रयत्नाची पराकाष्ठा नक्कीच करणार आहे. यावेळेला मात्र गोलंदाजाची कर्तबगारी बघायला मिळणार आहे. चांगले गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील आहाना संघाकडून. परंतु त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहेत ते म्हणजे वारली इंडियनचे फलंदाज आहेत. त्यांच्याकडे दम आहे. पाहूया काय होणार आहे चित्र. प्रेडिक्शन काय असेल तर पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये किती धावा येतील? तुमचं प्रेडिक्शन काय असेल? पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये किती धावा येतील? पॉवर प्लेचा जर विचार केला तर कदाचित उद्दिष्ट मोठा आहे. ते सरासरी 12-15ची गाठण्याचा प्रयत्न असणार आहे त्यांचा. असा मनसुबा घेऊन खेळले तर होऊ शकते. परंतु अमित मिश्रा यांच्याकडे स्ट्राईकची गोलंदाजी आहे, जो आता सध्या अनुभव जास्त दांडगा भरलेला आहे. पाहूया पहिला चेंडू सरांच्या मुखातून. तर पहिला चेंडू यावेळी अमितने सुरेख टाकला होता. पाहिलं तर लॉंग स्टॉपला चेंडूला फील्ड केला जातोय. तर पंच नक्कीच दोन्ही समांतर करतात. धावा अवंतर म्हणजेच एकही चेंडू नाहीये, 2 धावा खर्च केले गेले. नक्कीच अमित मिश्रा यांची पिताश्री आमच्यावर जोडले गेले. तुमच्या कॉम्बॉक्स मध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून मी हार्दिक स्वागत करूया. नक्की आपण सांगतो ना की जेव्हा पुत्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना तर पित्याच्या नक्कीच जो छाती आहे नक्कीच चौडी होते असे आपण पाहतोय. त्याचे पिताश्री यावेळेस चेंडूला हलक्या बॅटने खेळला गेला. खेळाडू पाहायला भेटतंय. चेंडूवर येतोय मिस्टर जिग्नेश. चेंडूला फील्ड करेल आणि 1 धावाने धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या पाहायला गेले तर पहिल्या षटक मार्ग असता 1 चेंडू 3 धावा धावफलकावर. 2 एक्स्ट्रा 1 सिंगलच्या माध्यमातून. स्लोवन कट केला गेला. शॉट पॉइंटला खेळाडू पाहायला भेटतो. चेंडूला फील्ड करेल. कुठलीही धाव नाहीये. यशरक्षक चिराग किनी पाहायला भेटतो आपल्याला. 61 धावांचं लक्ष आहे, 61 धावांचं लक्ष आहे. परंतु नक्कीच हा बॅटल्स खूप सुरेख असेल कारण की वारली इंडियन संघाने चेंजेस केलेत. आणि जसं आपण धनेशची बॉडी लँग्वेज पाहिली ना जेव्हा टॉससाठी आला होता त्यांनी सांगितलं कॉन्फिडन्स आहे की नक्कीच 60 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न होता. त्यांनी थांबवलंय संघाला 60 पर्यंत.
यावेळेस हलक्या बॅटिंग घ्यायचा प्रयत्न होता, चुकी करतो चिरागने यष्टीच्या मागे, चेंडू घ्यायचा करता आला नाहीये. पंच नक्कीच बाईचा कॉल दर्शवतात आणि एक एक्स्ट्रा धाव खर्च केली गेली. धावसंख्या इकडे पुढे ससावे, धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 चेंडू नंतर 4 धावा धाव फलकावर. इकडून बनवायचे 57 येणारे चेंडू असतील अजून या इनिंग्स मध्ये. 32 चेंडू 57 धावा. जर 32 चेंडू 57 धावा तुम्हाला बनवायचे, एक पार्टनरशिप गरजेची आहे, पार्टनरशिप गरजेची आहे संघाला. फुलटॉस चेंडू यावेळेस गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता, खेळाडू पाहायला भेटतो, जिंकणे चेंडू होतोय, थोडासा पंबल झाला, याचा फायदा उचलला गेला आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे ससावेल, धावसंख्या 2 पोहोचेल, ती म्हणजे तब्बल 6 अंकावर. बिनगडी बाद 6 धावा. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. शेवट माफ करा 4 चेंडू 4 चेंडू. पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर 1 चेंडू निर्धाव, 3 चेंडूवर 3 सिंगल. प्रतिदा पाहिलं तर शॉर्ट पॉइंटला खेळाडू पाहायला भेटतो, चेंडूवर फील्ड करतोय धनेश, परंतु एकेरी धाव वेगाने घेतली गेली. सुरेख रणनीतीत विकेट पाहतोय आपण. यावेळेस विकेट्सवर कॉन्क्रीट विकेट आपण सामना खेळतोय. कॉन्क्रीट पिच पाहायला भेटतोय, बाजूला ग्रीन झोन असं मैदान, कार्पेट ग्रीन आहे. पावसाळ्यामध्ये पाहिलं गेलं तर एक दृश्य वेगळं असतं या मैदानाचं आणि पूर्ण 12 महिने असंच मैदान पाहायला भेटतं आपल्याला. हिरवागार प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं या मैदानामध्ये खेळावं आणि याच मैदानामध्ये लेदर क्रिकेटचे सुद्धा खूप सामने होतात, टेनिस क्रिकेट सुद्धा सामने होतात. तर पावसामध्ये रबर बॉल सुद्धा मोठ्या प्रमाणात खेळलं जातं या मैदानामध्ये. यावेळेस हलक्या बॅटने पुश केलं गेलं, डीपमध्ये खूपच लांब खेळाडू ज्यावेळी शॉर्ट बॅकवर्ड लेगला चेंडूला फील्ड करेल तर परत एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या इकडे पुढे ससावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच एका षटका समाप्तीनंतर 8 धावा बिनगडी बाद. येणारे 5 षटकं बनवायचे विजयासाठी तुम्ही पाहिलं गेलं ना, तब्बल 53 धावांची गरज असेल 5 षटकांमध्ये. सामना रंगतदार आहे सर नक्कीच पाहिलं गेलं तर रेड अँड ब्लू मैदानाच्या आतमध्ये ऑरेंज संघ नक्कीच वाट पाहतोय, परंतु पाहिलं गेलं तर काल आपण मैत्री 11 संघ सुरेख सामना जिंकला, दोन्ही सामने विजय करून तो क्वालिफाय झाला. सुपर 4 मध्ये टॉप मध्ये आहे. कालच्या पॅनलमध्ये सेकंड मध्ये राजकुमार सरांचा संघ मेवान इंडियन्स. आज आपण पाहिला एमडी ग्रुप जेव्हा ऑप्शनला होता ना सर, असं वाटत होतं की जेव्हा संघ मालक आणि संघनायक बसले होते असं वाटतं की आम्ही खेळाडू जे घेतोय ना कुठे ना कुठे थोडेसे नवीन खेळाडू आहेत, कॉम्पिटिशन बसेल का नाही बसेल, परंतु जेव्हा त्यांनी परफॉर्मन्स केला ना त्यांच्या ऑनरला आणि कॅप्टनला नक्कीच गर्व झाला की काय कॉम्बिनेशन आहे. फिल्डिंग सुरेख, फलंदाजी सुरेख, गोलंदाजी सुरेख आणि असं कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे. कारण आपण सांगतो ना मोठं नाव हे कागदावर असतं, मैदानावर जो चांगला खेळतो ना तो मोठं नाव. असं एमडी ग्रुप या संघाने यात आजच्या दिवसामध्ये करून दाखवलाय आणि आजच्या पॅनलमध्ये टॉपमध्ये तो संघ आहे. तर उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना मैत्री 11 विरुद्ध एमडी ग्रुप हा सामना पाहायला भेटेल क्वालिफायर. आणि आपण IPL फॉर्मॅट खेळणार आहे, जो संघ विजय होईल ना तो थेट फायनलला, जो संघ पराभूत होईल ना त्याला एक चान्स अजून भेटणार आहे. तर हे टॉपमध्ये राहणं खूप गरजेचं होतं. एमडी ग्रुप मैत्री 11 ते करून दाखवलंय. इकडे बघूया गोलंदाज पाहायला भेटेल, गोलंदाज मागवर सज्ज होतोय जय. यावेळेस कट केला गेला सुरेख फटका, टिपमध्ये खेळाडू पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा कव्हरवरून सिपर कव्हरला या चेंडूला फील्ड करला अजय. त्यावर 2 धावा वेगाने घेतल्या गेल्या आणि 2 धावाने धावफलक पुढे सहसावे डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचेल 10 अंकावर. येणारे अजून 29 चेंडू 61 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याची. इकडून 12.20च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील. विजयासाठी 51 धावांची गरज आहे. 51 धावा अजून बनवायचे. येणाऱ्या 29 चेंडू मध्ये पाहिलं गेलं तर थोडंसं चर्चा करतायत. फिल्डिंग सेट केली गेली, डीप बॅकवर्ड खेळाडू ठेवले गेले, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू, डीप लॉंग ऑन काउ कॉर्नरला खेळाडूला सज्ज केले गेले. पाहिलं गेलं तर शॉर्ट लॉंग ऑन, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट पॉइंट, गली, थर्ड मॅन, लोअर फुल टर्न चेंडू ऑन साइड खेळला गेला. खेळाडू पाहायला भेटत चेंडूवर येतोय 30 आज सकटच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केला जाईल. तत्पर्यंत एक धाव. संगनायक आहे स्ट्राईकवर धनेश. थोडासा निराश आहे आपल्यावर, कारण की जो अशा प्रकारे तो फटके सध्या प्रयत्न करतो ना सर, ते फटके शोधू शकत नाहीये, तर थोडासा निराश आहे. परंतु एका बाजूला फलंदाज पाहायला भेटतो हर्ष तिवारी पाहायला भेटतो, म्हणजे गोलू नावाने जास्त प्रसिद्धी भेटली गेली. लेदर क्रिकेट खूप चांगल्या प्रमाणात खेळतो, एक अष्टबली खेळाडू म्हणून सलामी बॅटरच्या रूपामध्ये नक्कीच वरती आणलं गेले संगनायकाबरोबर. आतापर्यंत 3 चेंडू त्याने फेस केले, धाव बनवले गेले 4. स्लो वन डिलिव्हरी, फटका सुरेख, डीप मध्ये खेळाडू नाही, चेंडू निघून जातो. यावेळेस डीप लॉंग ऑन रिदम मध्ये येतोय वन माउस. चिंचणी प्रीमियर लीग चौकार.
तर विकेट किपर चिराग नक्कीच प्रोत्साहन देतात गोलंदाजांना. हिंदीमध्ये एक म्हण आहे ना सर की डुबते हुए को तिनके का सहारा और गेंदबाजों को खिलाडी का सहारा. तर यावेळेस नक्कीच पूर्णपणे नजरे जमून ठेवली. फिल्डिंग बघतोय गोलू, तदनंतर फटकेबाजी करतोय. यावेळेस पाहिले गेले तर पंचांचे दोन्ही आज समांतर असतील. धावा येतील अवांतर ऑफ टॉपचे खूपच बाहेर आणि यावेळेस वाईट चेंडू टाकला गेला. जय यांची गोष्ट केली तर थोडासा दूर ठेवायचा प्रयत्न केला होता, परंतु एक्स्ट्रा धाव खर्च केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावर तब्बल स्वीट 16 धावा धावफलकावर. यावेळेस सुरेख फटका डीप लॉंग ऑफला चेंडू निघून जातो. येते वन बाउन्स चौकार. धावसंख्या 4 पुढे सचावे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या अंकावर. आणि आपण सांगतो ना सर फलंदाजा सेफ झोन म्हणजे व्ही फॅक्टर. गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू खेळणं खूप सेफ झोन आणि पाहायला गेलं तर लेदर क्रिकेट ची फटकेबाजी करतोय. चांगली फटकेबाजी करतोय सुरेख. मॅरिटवर फलंदाजी ज्या प्रकारे चेंडू त्या प्रकारे तो फटकेबाजी करतोय. चांगले शॉट्स खेळतोय आणि डान्सिंग ग्राउंड खेळायचा जास्त प्रयत्न करतोय. कॉन्क्रीटच्या या पिचवर आपण पाहतोय मिस्टर हर्ष तिवारी यांना. यावेळेस प्रत्येकदा पाहिलं गेलं तर ऑप्शनच्या बाहेर चेंडूचा यष्टिक्षक चुकी करतायत आणि पाहिलं गेलं तर तब्बल 1+1 दोन धावा खर्च केल्या गेल्या. वाईट +1 चुकी केली गेली चिराग केणीच्या माध्यमातून. आतापर्यंत पाहिलं गेलं तर या इनिंग्समध्ये चिरागने 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये बाबू यांच्या गोलंदाजीमध्ये चेंडू सोडला होता. या षटकामध्ये सुद्धा चेंडू सोडलाय. कुठं ना कुठे खराब यष्टिक्षण करतोय चिराग केणी. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर तब्बल 22 धावा धावफलकावर. यावेळेस धनेश संगनायक स्ट्राईकवर. स्विच हिटचा फटका आणि यावेळेस पाहायला भेटला त्रिफळा उद्ध्वस्त. दांडी गुल केली गेली. आपण सांगतो ना जेव्हा आपण सरळ बोटाने घी काढतो ना तो बोट वाकडं करणं कधी कधी धोकादायक करू शकतो, कारण की डब्याचा कोर असतो ना ढाकण्याचा तो लागू शकतो आणि यावेळेस लागलाय. आणि फलंदाज मैदानाची बाहेर. सलामी बॅटर संगनायक बॅक टू टेक आउट. 22 वर लागणारा पहिला झटका. आपण वळूया डीजे मास्टरकडे. हाय झुमका वाली पोर हाय नदी तडीले चालनी. हाय झुमका वाली पोर हाय नदी तडीले चालनी. तर बघा आपण शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. धावसंख्या 22. एक गडी बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल राजने नक्कीच या स्पर्धेमध्ये एक षटकार लगावलाय. त्याच्या नावावर एक षटकार आहे पहिल्या सामन्यामध्ये. एक चौकार एक षटकार. परंतु यावेळेस गोलू सुरेख काम करतो. हर्ष उल्हास करणारे तो फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले. तब्बल त्याने चेंडू प्रवेश केले. 5 चेंडू 12 धावाची खेळी साकारतोय. पंच नक्की थोडीशी चर्चा करतात. चिराग केणी काहीतर चर्चा करत असताना आपण पाहतोय. पंच पाहायला भेटत आहेत मंगेश तामोरे सर स्कुलिक पंच आणि यतीश तामोरे मुख्य पंच भूमिकामध्ये. यतीश आकरे सर एक लेजंड खेळाडू पाहायला भेटतात जे पंचाची भूमिका पार पाडतायत या स्पर्धेमध्ये. थर्ड अंपायरच्या भूमिकामध्ये पाहायला भेटतील आमच्या वायपी डॅशवर. फुलटॉस बॉल फटका सुरेख आहे. पाठवून दिला या चेंडूला स्वीपर किवर रेंजर मध्ये. येतोय चिंचणी प्रीमियर लीग चौकार. फलंदाज मिस्टर राजच्या बॅटमधून. षटक क्रमांक दुसरा संपला गेलाय. धावांची गोष्ट केली 13च्या सरासरीने 26 धावा. 26 धावा धावफलकावर. सरळ प्रिडिक्शन होतं. एक गडी बाद झाला. 2 षटकं संपले गेली आणि 26 धावा. तुमचं प्रेडिक्शन खरं ठरलं, कारण की तुम्ही सांगितलं होतं की 12-13 धावा येणं गरजेचं आहे प्रत्येक षटकामध्ये. त्याकडे 13ची सरासरी गाठली गेली आणि 26 धावा आल्यात. 26 धावा एक गडीच्या मोबदल्यामध्ये येणारी अजून पाहिलं गेलं ना तर 24 चेंडू बनवायचे विजयासाठी. 27 धावा माफ करा 25 धावांची गरज असेल. 61 धावांचं लक्ष असेल. 35 धावांचं लक्ष आहे सर. 35 कारण की 61 धावांचं लक्ष आहे. येस स्प्रे व्हॉलंटियर. चला स्प्रे घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये लगेच. सबस्टिट्यूट खेळाडू. येस येस चला सबस्टिट्यूट 12th मध्ये जायचं लगेच. चला वेदांत तामोरे मैदानाच्या आतमध्ये जाईल. कुठला खेळाडू बाहेर देऊ सर?
धनेश नक्कीच गणेश धानमेर आपण पाहतो थोडंसं इंजर्ड झालं म्हणून तो मैदानाच्या बाहेर येतोय. त्याच्या जागी सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये गेलाय वेदांत तामोरे पाहायला भेटतं. बघूया आपण मंगेशजी तामोरे जे आपण पंच पाहतो त्यांचे सुपुत्र ना. बघूया आपण 35 धावांचं लक्ष सुरू 4 षटकांचा खेळ बाकी आहे. इकडून पाहिलं गेलं तर 8.75 सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामध्ये विजयासाठी. गोलंदाज पाहायला भेटते परत एकदा अमित मिश्रा. पहिला चेंडू कट केले गेले आणि यावेळी शॉर्ट गलीमध्ये चेंडू अडवलं जाईल तत्पर एक धाव. आपण पाहतो ना अमित मिश्रा आणि हर्ष तिवारी खूप जवळचे आहेत, खूप क्लोज आहेत. कुठला खेळाडू कशा प्रकारे खेळतो जाणीव आहे. अमित मिश्रा कशा प्रकारे चेंडू टाकेल किंवा बाबा हर्ष कशा प्रकारे फलंदाजी करेल ना ते त्यांना माहित आहे. एका संघामध्ये खूप खेळतात. लेदर क्रिकेट असू द्या किंवा टेनिस क्रिकेट तर सुरेख खेळ त्याच्या माध्यम साकारला जातो. परंतु हा सामना अपूर्ण खेळतात. यावेळेस कार्पेटद्वारे फॉलो थ्रू चेंडूला खेळला गेला होता. बघा धाव घेण्याचा प्रयत्न परंतु हा कॉल चांगला केला गेला. धाव होऊ शकली असती परंतु थांबवले गेले राजच्या माध्यमातून. कारण की आतापर्यंत राजने फक्त 2 चेंडू खेळले, एक चौकार देऊन खेचलाय. त्याला माहिती आहे इकडे 22 चेंडू आपल्याकडे आहेत. 22 चेंडू मध्ये 34 धाव बनवायचे आहेत. सहजासहजी सामना जिंकू शकता परंतु इकडे घाई करायची नाहीये. हा जादू आहे. ही फिरकीचा गोलंदाज अमित मिश्रा आपल्याला पाहायला भेटतोय. सिमेंट पिच वर अशा प्रकारे चेंडू फिरवतोय. फलंदाजांना सरप्राईज केला गेला. टप्पा पडल्याने चेंडूला मध्ये आणला गेला. ही क्षमता ही काबिलियत दाखवून देतोय गोलंदाज अमित मिश्रा. म्हणजे बब्बुआ नावाने जास्त प्रसिद्धी आहे या खेळाडूला. नाव बब्बुआ आहे परंतु काम मोठं करतोय. स्लो डिलिव्हरी ऑफ साईडला चेंडूला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे, खूपच वेगाने येईल चेंडूला फील्ड करण्यासाठी. चेंडूला फील्ड करेल जय. त्यावर एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. आतापर्यंत गोष्ट केली 4 चेंडू टाकले गेलेत. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा खर्च केला गेला 2 चेंडू निर्धाव, 2 सिंगल. धावा 28 इकडून बनवायचे 33. येणाऱ्या चेंडूची गोष्ट केली तर 20 चेंडू 33 ची गरज. 20 चेंडू 33 धावा. त्यावेळेस हलक्या बॅटने कार्पेटद्वारे रोल केला गेलाय. बघूया डीप मध्ये खेळाडू पाहायला भेटतोय. चेंडूला फील्ड करेल, चांगलं क्षेत्ररक्षण पडतं. एकेरी धावाने समाधान मानावं. पहिल्या 2 षटकामध्ये 26 धावा होत्या. या षटकामध्ये मात्र 3 धावा आल्यात. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. कमबॅक करणारा षटक पाहायला भेटेल का आपल्याला. संघ पाहायला भेटतोय आहाना 11 CRD ग्रुप या संघाकडून. संघनायक गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले प्रत्येकदा. स्लो डिलिव्हरी फटकासून एक डीप मध्ये खेळाडू पाहायला खूपच दूरवर आहे. मिड ऑफ मधून जबर चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला फील्ड करेल, थ्रो करेल आणि यावेळी चुकी गेली का. चुकी वाईट थ्रो केला गेला जयच्या माध्यमातून. चेंडू गॅदर करता नाहीये पण चिराग जर चेंडू गॅदर करतो डायरेक्ट हिट करण्याची संधी होती, गडी बाद करण्याची संधी होती परंतु जीवनदान दिले गेलंय हर्ष तिवारी यांना. षटक क्रमांक 3 संपला गेलाय. 3 षटके समाप्त. धावसंख्येची गोष्ट केली, धावसंख्या पाहायला भेटते 30 धावा. 10 ची सरासरी गाठली आहे. इकडून पाहायला गेलं तर येणारे 18 चेंडू आणि 31 धावा म्हणजे 10.33 ची सरासरी गाठायची आहे. सर काय म्हणतील या 3 षटकामध्ये काय वेगळं पाहायला भेटेल. इकडून कमबॅक केला जाईल का, कारण की 3 षटक जी सरासरी पाहिजे ती गाठली आहे. इकडून फलंदाज थांबवलं जाईल का आहाना 11च्या गोलंदाजाकडून. नक्कीच कदाचित पाहायला मिळू शकते चित्र, काही पालटाला येऊ शकतो परंतु राज आणि हर्ष जी जोडी आहे आता फॅविकॉल का मजबूत जोड आहे आणि आक्रमक पवित्रा घेतलेला आहे हर्षने. राज याच्याकडे देखील कौशल्य आहे, दमदार खेळी खेळण्याचं कौशल्य आहे. वारली इंडियन्सला तारेल का की चिराग आता गोलंदाजीसाठी आलाय, तो त्याचा गोलंदाजीचा जादुई गोलंदाजीचा नजारा दाखवेल का, काय सांगता येणार नाहीये. तो इस वक्त चिराग आएंगे गेंदबाजी पर. सूरज की इस तपती हुई धूप में चिराग को अपनी रोशनी जलानी होगी और टीम को यहाँ पर उजाले में लेकर आना होगा. आने वाली 18 गेंदे और 31 बनाने. 2 बल्लेबाज है. सलामी बल्लेबाज की बात कीजिए हर्ष बढ़िया लय में नजर आ रहे हैं. स्ट्राइक पर है, 3रे क्रमांक पर बल्लेबाज आते ही चौका बटोरा था, वो बल्लेबाज स्ट्राइक पर नजर आ रहे हैं. मगर बात की जाए ना 18 गेंदे 31, ये जो लड़ाई है ना आसान नहीं होगी. यहाँ पर आपको संघर्ष करना होगा. लगातार आपको यहाँ पर साबित करना होगा, हर एक गेंद पर अपने आप को तराशना होगा. तो गेंदबाज चिराग इस वक्त गावदेवी माता एंड से पहले गेंद यहां पर ऑफ टर्म के काफी बाहर. अंपायर दर्शाएंगे व्हाइट बॉल पनिश किया गया. 1 रन एक्स्ट्रा खर्च किया गया विकेट कीपर के पीछे. बढ़िया विकेट कीपिंग. बल्लेबाज की बात करें, बल्लेबाज को फॉलो किया गया था मगर काफी ऑफ टर्म के बाहर गेंद को रखा. व्हाइट बॉल का इशारा अंपायर ने दर्शाया. स्कोर कार्ड जा पहुंचा 31 अंकों पर 31, लॉस ऑफ 1 विकेट.
छोटी गेंद इस वक्त गेंद को उड़ाया, डीप में खिलाड़ी मौजूद, मौका बना और मौके को बुनाया, चिराग ने अपना काम किया। इस वक्त बल्लेबाज राज को भेजा है मैदान के बाहर, विकेट नंबर सेकेंड डाउन होता हुआ। चलो वारली इंडियन्स लगेच 30 सेकंद ज्यात नवीन बॅटर मैदानी चाहतात पाठवायची दक्षता घ्या प्लीज. थोडीशी घाई करा, थोडीशी त्वरा करा. एक सिस्टमॅटिक आपण डिसिप्लिन वाली स्पर्धा घेतोय तर लगेच लगेच थोडीशी त्वरा करा प्लीज. तो चलेंगे मैदान के अंदर. पहली गेंद वाइट मगर दूसरी गेंद पर विकेट चटका, बेहतरीन कैच लपका वहां पर खिलाड़ी नजर आए अजय, अजय जना थे हम देख सकते हैं. तो इस वक्त वारली इंडियंस की बात की जाए ना तो ज्यादातर एसटी समाज के खिलाड़ी नजर आ रहे हैं, ऑनर्स भी एसटी समाज के हैं. मगर बात की जाए ना इस मैदान के अंदर जिस तरह से फील्डिंग की थी वारली इंडियंस के खिलाड़ियों ने, वैसे फील्डिंग हम देख सकते हैं अजय द्वारा. क्या बेहतरीन कैच लपका है, एक कैच यहाँ पर लपका था खिलाड़ी हम देख सकते थे विशाल जो इन किया गया. इस वक्त बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा पेश किया था, बेहतरीन कैच लपका था उन्होंने. तो इस वक्त चिराग फिर से एक बार गेंदबाजी के लेफ्ट आर्म गेंदबाज हैं. इस वक्त स्ट्राइक पर बल्लेबाज की बात की जाए अक्षय आए हैं. आने वाली गेंदों की बात कर 17 गेंदें बनाने इस मैच को जीतने के लिए 30 विकेट गवा चुके भी तक. तो 8 विकेट आपके हाथों में है. यहां से हर्ष के ऊपर निगाहें होंगी. छोटी गेंद यहां पर नजरें नहीं थी, दूर वाली गेंद को ऑन साइड पे खेलना चाहते थे. तो कहते हैं कि आप जब जीवन में बुक्स को रीड करोगे तो बढ़िया प्रोफेसर है, बढ़िया फिलोसोफर बन सकते हो. अगर मैदान के अंदर जो बल्लेबाजी करते हो गेंदों को आपको रीड करना होगा तो आप बढ़िया बल्लेबाज बन सकते हो. मगर यहाँ पर निगाहें नहीं थी गेंद पर, थोड़ा दूर से खेलना चाहते थे और यहाँ पर चिराग ने उसका फायदा उठाया. विकेट कीपर काफी नजदीक है, उन्होंने गेंद को बेहतरीन से गैदर किया. स्विच हिट, अल्टी पल्टी, बॉल बाउंड्री लाइन के बाहर कल्टी, यह बेहतरीन शॉट, खूबसूरत छक्का. बल्लेबाज की बात की जाए अक्षय के बल्ले से अक्षय ने शॉट को खेला है, फ्लैट सिक्स था, बढ़िया. हम देख सकते हैं चेतन धानमेर एंड केतन चूरी सर की टीम मैदान के अंदर. यहाँ पर जड़ में रखा था, खोद कर निकाला, हल्के बल्ले से पुश किया, डीप में खिलाड़ी मौजूद, गेंद पर आए, गेंद को फील्ड करने की चाहत, वहां पर यज्ञेश नजर आ रहे हैं. गेंद को फील्ड किया गया, 1 रन के साथ संतुष्ट होना होगा. इस ओवर की कहानी की बात की जाए ना, पहली गेंद पर वाइड डाली थी और पहली गेंद पर विकेट आई थी, दूसरी गेंद बिंदी, तीसरी गेंद पर छक्का, चौथी गेंद पर छक्का और इस गेंद पर सिंगल आया है. तो यहां से 5 गेंदों में अभी तक रन खर्च किए हैं. इस ओवर में 14, 1 विकेट चटका है. आने वाली आखिरी गेंद का खेल बाकी है, चौथी ओवर प्रगति पथ पर नजर आती हुई. हल्के बल्ले से खेला, यहां पर कहते हैं ना पुश करो और खुश रहो, इस तरह का हल्के बल्ले से पुश किया गोलू ने और स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे आने वाले ओवर में. स्कोर कार्ड की बात की, स्कोर कार्ड जब 45-45 यहां से बनाने इस मैच को जीतने के लिए 16-8 की औसत से 2 ओवर में. सर इस मैच को आप कितने तरह से देख रहे हैं? अगर यहां से गेंदबाज करने वाली टीम को कमबैक करना होगा तो गुच्छों में विकेट लेने होंगे, तो यहां से ये टीम कमबैक करेगी क्या? अमित मिश्रा जी की पिताश्री की निगाहें हैं मैदान के, उनकी दिल की धड़कनें भी कह रही है कि मैच टीम आहाना 11 CID ग्रुप ही जीते.
बिल्कुल बिल्कुल, अभी क्योंकि गेंदबाज अभी भी अजय जनाते बाकी है, उसके हाथों में गेंद है, उसके पास एक हुनर है, तो बल्लेबाज को ब्लॉक कैसे करते हैं उसके ऊपर डिपेंड है। लेकिन यहाँ तक बात करते हैं अक्षय, अटैकिंग बल्लेबाजिंग निभा रहे पूरी तरीके से। जीत के लिए वारली इंडियंस इस वक्त पूरा पूरा प्रयास और इथेक्स लगा रहे हैं और पूरी कोशिश रहेगी। हर्ष भी बिल्कुल जिस तरीके से साथ निभा रहे हैं, जीत के लिए पूरा प्रयास कर रहे हैं। देखते हैं अभी यहाँ पे फिर एक बार जय केनी को बुला गया है। आखिरी ओवर शायद अजय की रहेगी, क्योंकि वो आखिरी ओवर में बहुत ही बड़े टर्निंग पॉइंट लेते हैं, तो उस वक्त के लिए उनको रखा गया है मेरे ख्याल से चिराग ने सेफ जोन के लिए कि आखिरी पल में क्या नजारा होगा, अलग होगा, बहुत रोमांच भरेगा मैच में। देखते हैं। जय अजय आए इस वक्त, जिन्होंने पिछले ओवर में काफी महंगे साबित 16 रन खर्च किए थे, उस गेंदबाज को बुलाया गया इस वक्त गेंदबाजी के लिए। भरोसा दिखाया कप्तान ने। जय द्वारा इस वक्त मांगेला अली एंड से बुलाया गया। जब उन्होंने पहली ओवर डाली थी तो गाउदी माता एंड से डाली थी, इस वक्त मांगेला अली एंड से बुलाया गया गेंदबाजी के लिए। स्ट्राइक पर सलामी बल्लेबाज हर्ष तिवारी गोलू नजर आ रहे हैं, जो पिछली 7 से 8 गेंदों पर 9 स्ट्राइक पर थे। और यहां पर गेंद को लेफ्ट किया, वहां पर अंपायर दर्शा रहे कि आप पहले ही सफल हो चुके थे, उसके आप अंदर आए थे। यहाँ पर फेड डिलीवरी अंपायर दर्शाते हुए 11 गेंदे बनाने, यहां से 16, 11 गेंदे 16 की दरकार। विकेट से काफी नजदीक है कप्तान अमित मिश्रा। फुल टॉस बॉल, ऑफ साइड में गेंद को खेला गया, डीप में खिलाड़ी मौजूद, गेंद की तरफ आएंगे मिस्टर वेदांत, जब तक गेंद को फील्ड करेंगे। एक सिंगल जरूर बटोरा गया है। एक सिंगल के साथ स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड में होती हुई तब्दीली 46 अंकों पर जा पहुंचा है। 46, 10 गेंदे 15 की दरकार। यहां से अगर कमबैक करना होगा तो विकेट चटकाने होंगे, बल्लेबाजों को लगातार डोमिनेट करना होगा। क्या अगर यहाँ से विकेट चटका तो नया बल्लेबाज मैदान के अंदर आएगा, उसे सेट होने के लिए टाइम लगेगा, क्योंकि ये छोटा फॉर्मेट हम देख रहे हैं। 6 ओवर्स के मैच में सेट होने के लिए बल्लेबाज को वक्त नहीं मिलता है, आते ही बड़े शॉट्स खेलने होते हैं। यहां से 10 गेंदे 15 की दरकार है। हर्ष अभी तक सेट है बल्लेबाज की बात। अक्षय ने 2 छक्के लगाए, नजरें जम चुकी, उन्होंने भी अभी तक 4 गेंदें खेली है। और यहां पर देख सकते हैं हम पैरों से गेंद को रोकने का मन बनाया था, विकेट कीपर ने अंपायर 22 का कॉल करते हुए 1 रन जरूर आएगा। स्कोर कार्ड जा पहुंचा 47। पहली 3 गेंदे में 2 आए हैं, पहली गेंद बिंदी, दूसरी गेंद पर सिंगल बल्ले से, और इस गेंद पर 22 का एक सिंगल आया है। बात की जाए टीम वारली इंडियंस को रन आना जरूरी है, एक्स्ट्रा में आए, 22 में आए, लेग 22 में आए, फिर बल्ले से आए, रन की दरकार है, क्योंकि मैच जीतना है। अंपायर से कुछ चर्चा कर रहे हैं इस वक्त विकेट कीपर कप्तान मिस्टर अमित। और यहां पर कुछ अलग अंदाज में विकेट कीपिंग करने का मन बना रहे अंपायर के दोनों भाई खुलते हुए। इस वक्त वाइड का इशारा किया गया, 2 एक्स्ट्रा रन आए, एक सिंगल एक वाइड। अमित गलती कर रहे हैं, गेंदों को आपको हाथ से कैच करना है, हाथ से गैदर करना है। आप पैरों से रोकना चाहते हैं कि गेंदबाज बढ़िया गेंदबाजी कर रहा है, आप जिस दिशा में दिखा रहे हो ना उसी तरह गेंदबाजी कर रहे हैं। कहते हैं विकेट कीपर की भूमिका क्रिकेट के मैदान में बहुत ही महत्वपूर्ण होती है। विकेट के पीछे से बल्लेबाजों के कदमों को रीड करता है, उस तरह से गेंदबाज से गेंद करवाता है। यहाँ पर जिस दिशा में गेंदबाजी करने के लिए कहा जा रहा है उसी तरह गेंदबाजी की जा रही है, मगर अमित मिश्रा गेंद को गैदर नहीं कर पा रहे। वहां पर एक्स्ट्रा रन खर्च किए गए हैं। स्कोर कार्ड जा पहुंचा इस वक्त 49, 49 अंकों पर। यहां से बनाने हैं 12। आने वाली गेंदों की बात की जाए, गेंदे बाकी होगी 9 गेंदे 12 की दरकार। फुल टॉस गेंद थी, गोद का निकाला, डीप पे खिलाड़ी काफी दूर है मिस्टर अजय, गेंद को फील्ड करेंगे, दूसरा लेना चाहते मगर एक्यूरेट थ्रो, बढ़िया थ्रो किया गया, बढ़िया कंधे का इस्तेमाल कर रहे हैं, कितना मजबूत कंधा है। जब वो बल्लेबाजी करने आए थे ना सर, पहली गेंद उन्होंने चौका लगाया था, बल्ले और गेंद का बढ़िया संपर्क नहीं था, मगर उनके फोर्स आर्म है ना इतना स्ट्रांग है, जैसे बल्ला घुमा तेजी से गेंद गई, 2 खिलाड़ियों के बीच से गेंद गई 4 रन के लिए, तो उस खिलाड़ी के पास क्षमता है। आपने जिस तरह बताया बेहतरीन गेंदबाज है, उन्हें आखिरी ओवर के लिए रखा होगा क्या अमित मिश्रा ने, यह आने वाला वक्त बताएगा। मगर यहां से 8 गेंदे 11 की दरकार। स्ट्राइक पर सलामी बैटर हर्ष तिवारी, पटकी भी गेंद, ये बढ़िया शॉट, डीप बैकवर्ड बॉल पर खिलाड़ी नहीं है, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन के लिए हर्ष गोलू। सेंसिबल क्रिकेट डीजे। तो 7 रन की दरकार। अगर यहां से आहना 11 इस मैच को हरती है ना तो 365 डेज का इंतजार करना होगा। जब नेक्स्ट ईयर में लीज का अनाउंसमेंट होगा तब खेलते हुए नजर आएंगे खिलाड़ी।
यहाँ पर खुद का निकाला, डीप में खिलाड़ी मौजूद, काफी तेजी से आएंगे, गेंद को फील्ड करने की कोशिश की जाएगी, बढ़िया फील्डिंग, 1 रन का इजाफा। 1 रनों के साथ स्कोर कार्ड की बात की जाए ना, स्कोर कार्ड जहां पहुंचे इस वक्त 55 आने वाली 6 गेंदे और 6 रन की दरकार है। 6 गेंदे 6 61 बनाने इस मैच को जीतने के लिए 100 में 10 आए हैं। जो एक चौका है ना हर्ष के बल्ले से, वो निर्णायक चौका साबित होगा, क्योंकि 8 गेंदे और 11 की दरकार थी। वो चौका उस मोमेंट पर आया जब बात की जाए, वो एक मौका दिया था चिराग किनी ने, रनआउट का मौका था, यहाँ से जय ने थ्रो किया, थोड़ा सा वाइड था, गेंद को कैच नहीं कर पाए थे। यहाँ पर देखिए कौन सा गेंदबाज होगा डेथ ओवर में गेंदबाजी करने आएगा, ये महत्वपूर्ण ओवर है सर। बिल्कुल बिल्कुल, इस वक्त में जय की गेंदबाजी बिल्कुल सही रही, लेकिन हर्ष के बल्ले से जो चौका निकला पॉइंट की दिशा में, बहुत ही बेहतरीन शॉट तब्दीली की। और यहाँ पे अभी इस वक्त में 6 गेंदे 6 की दरकार है, तो वारली इंडियंस आगे बढ़ती है या आहाना अभी भी जान में जान डाल के गेंदबाजी करेंगे, या पूरा टाइट के साथ में अगर फील्ड लगाएंगे, रोकेंगे बल्लेबाज को, और अभी स्ट्राइक पे देखने को मिलेंगे। फिर एक बार हर्ष तिवारी है तो अलग अंदाज देखने को मिलेगा। मैंने कहा था कि अजय लास्ट ओवर अजय के लिए रखा जाएगा, तो देखते हैं 6 गेंदे और 6 की दरकार तो है सर, लेकिन कुछ कहा नहीं जा सकता है अभी भी, क्योंकि इसके पास अलग हुनर है, आदिवासी समाज के है, लेकिन हुनर कूट कूट के भरा हुआ है गेंदबाजी का। अलग अंदाज में अगर पेशगी करते हैं, रोकते हैं, लेकिन हर्ष की बात करें बिल्कुल संयम के साथ में खेलते हैं, गेंद को परखते हैं और बाद में खेलते हैं, तो जाहिर है बहुत ही रंगतदार और दमदार मैच देखने को मिलेगा। जरूर 6 गेंदे 6 रन की दरकार, 6 गेंदे 6 बनाने इस मैच को जीतने के लिए। तो सर मैं डीएस के सुपर किंग के कैप्टन पंकज, आप हमारे कमेंट बॉक्स तरफ आ जाइए, तुरंत टॉस किया जाएगा। पंकज आपण येऊन उभा राहा प्लीज टॉस बॉक्स कडे। 6 चेंडू 6 धावांची गरज आहे। चला तो इस वक्त गेंदबाज अजय छना थे, पहली गेंद फुल टॉस, बेहतरीन शॉट डीप में यज्ञेश, और यज्ञेश ने थोड़ा सा पंबल, उसका फायदा उठाएंगे दोनों बल्लेबाज। गलतियां की जा रही है, तीसरा लेना चाहेंगे वहां पर, अक्षय ने मन बनाया था मगर गोलू ने रोका, गलतियां की गई। फुल टॉस गेंद 30 सर किया गया था ऑफ साइड पर, सिपको में खिलाड़ी आए थे मगर थोड़ा सा फंबल। यहाँ पर थोड़ा सा बॉडी लैंग्वेज चेंज हुआ है आना 11 के खिलाड़ियों, क्योंकि 61 बनाए थे, ऐसा लगा कि मैच बढ़िया होगा, मगर हर्ष की तारीफ करनी होगी। सलामी बैटर है, अपने आप को रोक के रखा, 13 गेंदे 23 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 6 गेंदे 14 पर अक्षय ने 2 बेहतरीन छक्के लगाए। जड़ में रखा था इस वक्त, गेंद को खुद को निकाला, अजय खुद गेंद के नीचे जाएंगे, गेंद को फील्ड किया गया, सिंगल बटोरा गया। 4 गेंदे 3 रन की दरकार। यहां से सर एक आधा गोल्डन गेंद आएगी, 1-2 गेंदे अगर डॉट आती है, एक आधा विकेट आता है ना, तो मैच में रोमांच आएगा, मैच में रंग भरा जाएगा। तो यहां पर अजय वो काम करेंगे क्या कि आने वाला वक्त बताएगा, क्योंकि 4 गेंदे आपके पास है, 4 गेंदे में 3 आपको डिफेंड करने। इस मैदान पर हमने देखा एक गेंद कल के दिन में, एक गेंद 5 की दरकार थी, आकाश ने छक्का लगाया था और JJ 11 को जीत दिलाई थी। यहाँ पर 4 गेंदे 3 रन की दरकार है। इस मैच में देखेंगे अक्षय जिन्होंने 2 बेहतरीन छक्के लगाए हैं, एक डीप मिड विकेट के ऊपर से और एक स्विच हिट खेला था डीप बैकवर्ड पॉइंट के ऊपर से, गेंद को खेला था 6 रन के लिए। वो बल्लेबाज स्ट्राइक पर है, बड़े शॉट्स के लिए जाने जाते हैं। चलिए अमित मिश्रा, चलिए मैच शुरू किया जाए प्लीज। यहाँ पर थोड़ा सा अटैकिंग फील्डिंग लगाने की कोशिश की जाएगी, विकेट के पीछे चिराग नजर आ रहे हैं। सर मेरा ऐसा मानना ना कि इसे मैचेस में 1-1 रन काफी महत्वपूर्ण होते हैं। जो विकेट कीपर ने गलतियां की, 3-4 रन एक्स्ट्रा खर्चे किए विकेट के पीछे से, 2-3 एक्स्ट्रा गेंदबाजी की, वो कहीं ना कहीं नहीं आते ना, तो यहाँ पर 4 गेंदों में 8 से 9 रन देखने को मिल सकते थे। वो निर्णायक है, वो निर्णायक है कि बेसिक है, आपको 1-1 रन काफी महत्वपूर्ण होता है, काफी बहुमूल्य होता है मैदान के अंदर, क्योंकि संघर्ष करना होता है हर एक चीज के लिए। फुल टॉस बॉल, इस वक्त मिस टाइम, डीप में खिलाड़ी, मौका बना, मौके को बुनाया, और यहां पर डीजे वेदांत ने वहां पर कैच को लपका है, बल्लेबाजी का अंपायर ने इस वक्त सर नो दिलाय, बैटिंग करने वाले संघाने घेतलाय, बैटिंग करने वाली टीम ने इस वक्त DRS लिया है। आइए यतीश आखिरी सर डिसीजन है यहाँ पर अंपायर की तरफ रेफर किया है। फुल टॉस गेंद थी, बना के खेला था वहां पर वेदांत तामोर ने कैच को लपका है, और DRS का फुल फॉर्म की बात की जाए ना, डिसीजन रिव्यू सिस्टम है, डीका स्पोर्ट्स के माध्यम से हम देख सकते हैं। यहाँ पर यतीश आखरे सर आएंगे थर्ड अंपायर की भूमिका में, देखेंगे इस वक्त किस तरह से बल्लेबाज था, उसके बाद डिसीजन प्रोवाइड की जाएगी। काफी
देखना होगा, बल्लेबाज की बॉडी लैंग्वेज देखनी होती है, बॉल कहां पर ट्रैवल हो रहा है, कहां से हुआ बल्लेबाज खेला गया। और यहाँ पर फेयर डिलीवरी देखी कि बल्लेबाज की बात की जाए ना तो बल्लेबाज का पिछला पैर काफी मुड़ा हुआ था, बॉडी काफी क्रॉस हो चुकी थी। उसके बाद उन्होंने गेंद खेली, गेंद काफी नीचे ट्रैवल हो रही थी, ये अंपायर ने देखा। उसके बाद अंपायर ने डिसीजन दिया और विकेट का पतन। सर 3 गेंदें 3 रन की दरकार है, वो गोल्डन गेंद आई है, यहाँ से कमबैक किया जा सकता है टीम की तरफ से। बहुत ही बढ़िया गेंदबाजी आई यहाँ पे, मैंने कहा था। और जिस तरीके से वेदांत ने पकड़ा, हवाई सफर कर रही थी गेंद, तो लग रहा था कि यार या पार छक्का लग जाएगा, लेकिन जिस तरीके से ट्रैवल हुई गेंद मैदान के बीच में आई, स्क्वायर लेग में खड़े वेदांत काफी अच्छी तरीके से जज किया, कोई गलती नहीं की, पकड़ा कैच को। और अभी हीटर में आना है विशाल आएंगे अभी इस वक्त में, तो 3 गेंदे 3 रनों की दरकार अभी भी बाकी है। तो मैच में रोमांच तो जरूर बनने वाला है, क्योंकि अजय जना थे जिस तरीके से गेंदबाजी को पेश करेंगे और अटैकिंग फायरमैन है, ये भी आक्रमण दिखाते हैं, तो बहुत ही बढ़िया आक्रमण दिखाते हैं। कुछ कहा नहीं जा सकता, लेकिन अभी भी जब गेंदों का जादू चल जाता है तो बल्लेबाज कहीं ना कहीं बिगड़ जाता है, ऐसा भी नजारा देखने को मिल सकता है। देखते हैं क्या होगा नजारा, रोमांच बड़ा पड़ा हुआ है। 3 गेंदें 3 रन की दरकार है, यहाँ पर उम्मीदों को जिंदा रखा है। जिस तरह से आपने कहा ना अजय के पास वो क्षमता है, फुलटॉस गेंद थी, खराब गेंद, एलिवेशन बढ़िया था, गेंद ने ऊंचाई ज्यादा ली थी, वहां पर सब्स्टिट्यूट खिलाड़ी मिस्टर वेदांत हमारे नजर आए, बेहतरीन से कैच को लपका। यहाँ से 3 गेंदें 3 रन की दरकार है। फील्डिंग अटैक की बात की जाए, यहाँ पर हम देख सकते हैं शॉर्ट थर्ड मैन पर खिलाड़ी को है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉन्ग ऑन, डीप लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है। पटकी भी गेंद, बढ़िया शॉट, डीप में खिलाड़ी काफी दूर है, जब तक गेंद पर आएंगे गेंद को फील्ड करेंगे। दूसरा लेना चाहेंगे, यहाँ पर स्ट्राइक पर थ्रो किया गया, गलती, फिर से एक बार गलत एंड पर थ्रो किया गया। अगर नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो करते 1 रन की दरकार अभी भी है, 1 रन बनाना इस मैच को जीतने के लिए। हम देख सकते हैं गलती की गई और यहाँ पर नॉन स्ट्राइक पर थ्रो करना था, नॉन स्ट्राइक पर थ्रो करना था। यहाँ पर 2 गेंद 1 रन की दरकार। हमारे साथ 12th में बैठे हुए वार्ली इंडियंस के तुषार, उनका मानना था कि ये बल्लेबाज मैदान के अंदर आएगा ना, ये बल्लेबाज काफी कम गेंदें डॉट करता है, अपने बल्ले से लगातार रन बनाता है, उनका विश्वास था, बल्लेबाज ने वो करके दिखाया। कहते हैं ना सर 11 खिलाड़ी मैदान के अंदर खेलते, मगर ज्यादा एक्साइटेड खिलाड़ी होता है ना वो 12th मैन होता है, उसके दिल में तमन्ना होती कि मेरी टीम जीते। यहाँ पर जरूर देख सकते हैं हम तुषार हैं और हमारे साथ धनेश जो सब्स्टिट्यूट इंजरी के बाद बाहर आए, उनके जगह पर सब्स्टिट्यूट खिलाड़ी वेदांत ने अंदर गए, कैच लपका है। 2 गेंद 1 रन की दरकार, 2 गेंद 1 रन की दरकार। अगर ये गेंद बिंदी आती है तो मैच में रोमांच आएगा, मगर विशाल ऑन स्ट्राइक जिन्होंने बेहतरीन कैच लपका है, वो बल्लेबाज 1 बॉल 2 पर खेल रहे हैं। और ये खराब गेंद है, ये खराब गेंद है, ये मैच फिनिश करने वाली गेंद थी। व्हाइट बॉल अंपायर ने दर्शाया और यहाँ पर आना सीआरडी ग्रुप टीम का यहाँ पर सफर समाप्त होता हुआ। और दोनों टीमों से मैं गुजारिश करूंगा हैंडशेक करना है, लाइनअप में जाकर दोनों टीमों को आंदोलन करके ही मैदान के बाहर जाना, ये इस प्रतियोगिता के रूल्स हैं, इस रूल्स को फॉलो करना है। चलिए पंकज टॉस के लिए आइए, डीएस के सुपर किंग के कप्तान एंड धनेश वार्ली इंडियंस, चला कांग्रेचुलेशंस, टॉस स्टार्ट मैन ऑफ द मैच के लिए हम जाएंगे इस वक्त मैच समरी की तरफ। 61 बनाने थे, जिस तरह से देखा गया बढ़िया तरीके से अपने आप को विकेट पर रोका गया और 24 रन बनाए जिन्होंने मात्र 14 गेंदें खेली। हर्ष तिवारी, गोलू आइए मैन ऑफ द मैच के लिए, आइए मिस्टर गोलू मैन ऑफ द मैच के लिए। बघू शकाल वारली इंडियन्स विरुद्ध सीआरडी हाणा यांच्यात सामना जो झाला त्यात वारली इंडियन्स संघाने या ठिकाणी विजय साधून थोडासा मला वाटते अजून त्यांना एक टप्पा गाठायचा आहे। खरोखरच कौतुक करेल दोन्ही संघाचे। तेच दरम्यान मॅन ऑफ द मॅच मानकरी या ठिकाणी ठरतोय हर्ष तिवारी, अभिषेक करवीर या ठिकाणी सन्मान चिन्ह देतील। हर्ष तिवारी यांना आमंत्रित करतोय की टॉस बॉक्स मध्ये यायचंय। डीएसके संघाचा संघनायक आणि वारली इंडियन संघाचा संघनायक आणि यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी।